प्रेक्षको नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. गेले वर्षभर आपण टोमॅटो संदर्भामध्ये बातम्या करत असतो. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतो, व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतो. कधी कधी शेतकरी बांधवांना असं वाटतं की बाबा आपण बातमी केल्यामुळे दूरवरचे शेतकरी इथं येत आहेत आणि त्याचा परिणाम बाजारभावावर होतो. तर असं नाही. आवक जास्त झाली तर व्यापारी देखील वाढत आहेत, मार्केटचं नाव देखील होतं आणि शेतकऱ्यांच्या मालाला देखील बाजारभाव चांगला मिळत असतो. नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये अगदी सुरुवातीपासून टोमॅटो विक्री व्यवसाय करणारे दांगडसाहेब आपल्यासोबत आहेत. अतिशय कष्टाळू व्यक्तिमत्व आहे. लाखो रुपयाचे जरी मालक असले, आता करोडो म्हणणार नाही, तरी देखील स्वतः क्रेट उचलणार, स्वतः माल खरेदी करणार. कुठल्याही कामाची लाज नाही. जो माणूस स्वकष्टातून वर जातो तो नेहमी स्वकर्तृत्व जरी मोठा होत असला तरी मागे वळून पाहत असतो. नेहमी आपण असं म्हणतो की सिंहावलोकन केलं पाहिजे. म्हणजे सिंह ज्यावेळेस 12 पावलं पुढे जातो त्यावेळेला तो मागे पाहतो, मागून कोणी काय हल्ला करतोय का. असो, नांगडसाहेब नमस्कार. विघ्नर टाइम्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. टोमॅटो विषयावर आपण चर्चा करूया. सध्या टोमॅटोचे बाजारभाव कमी जास्त होत आहेत, त्याचं नेमकं कारण काय? व्यापाऱ्यांकडनं काही हेराफेरी होती की पुढे बाजारभाव खरोखर कमी होत आहेत? चर्चा खरी खरी होणार. बाजारभाव 100% कमी जास्त होण्याचं कारण सर्वात महत्त्वाचं, आपल्या नारायणगावचे माल एक दिवसाच्या मंडीला पोहोचतात, दुसऱ्या दिवसाच्या मंडीला ते 10 ते 20% खराब होतात. आणि आपल्याला टप देण्यासाठी बँगलोरचे माल आपल्यापेक्षा क्वालिटी पण आणि खराब पण होत नाही. त्या मालामुळं आपले माल थोडेसे कमी विकतात. आणि समजा मी गाडी पाठवली आणि त्या स्टेशनला बँगलोरची गाडी आली, माझा माल लेट विकला जातो, त्यांच्या मालाला पहिला उठाव असतो. आणि माझे पैसे मी कमी झाले तर मी माल भरत नाही. त्याच्यामुळे इथं समजा आज मी नाही भरलो, ते दुसऱ्या व्यापाऱ्याचे पैसे त्यांनी नाही भरलो, ते स्टेशन जर बँगलोर पास करीत असेल नारायणगावच्या स्टेशनला विचारत नाही. त्याच्यामुळे कधी कधी बाजार इथं रिवर्स होतो. नाही, मला हे सांगा, म्हणजे आपली व्हरायटी चुकते का नेमकं प्रॉब्लेम काय होतो? की आपली इथली जे शेती आहे, माती आहे ती बरोबर नाही, अडचण नेमकी काय? पाऊस व्हायच्या अगोदर सर्व माल प्रत्येक स्टेशनला चांगल्या पद्धतीने पोहोचत होते असो, पण पाऊस झाल्यामुळं थोडीशी मालाची क्वालिटी पण बिघडली आणि पाऊस खाल्लेले माल दगदगीमुळं किंवा जास्त प्रवासामुळे खराब होतात. त्याच्यामुळं ते बाजारभाव कमी झाले. आता पाऊस आता सुरू झाला, पण याच्या अगोदर सुद्धा कधी 700, 800, 1000, 1500 आणि एकदम 200 रुपयावर बाजारभाव येतो. मग ते काय झालं, म्हणजे ज्या दिवशी पाऊस झाला त्याच्या आणल्या दिवशी 700-600 रुपये बाजार होते. आम्ही सुद्धा त्यावेळेस फसलो का उद्या माल पावसामुळे येणार नाही, उलट पावसामुळे माल जास्त येऊन बाजार घेतले का तो बुवा आम्हाला वाटलं लोक तोडणार नाही, तर आम्ही एक ॲव्हरेज म्हणून जास्त माल घेऊन ठेवला होता. पण त्या दिवशी बाजार फुटली आणि पुढच्या मंडळाला बँगलोरवरून कमी भावातून माल निघाले होते. बाजाराचं निघायचं जे असतं का मागणी आणि पुरवठ्याबरोबर बाजारभाव. आता सर समजा म्हणजे आवक आणि पुढे विक्री जर बॅलन्स साधला तर बाजारभाव मिळतो असं असतं. पण जर पुढं आवक दुसऱ्या स्टेशननी कमी केली, जास्त केली तर आपली आवक थांबते. त्याच्यामुळे इथं बाजार थोडंसं कमी होऊन जातं. आज सुद्धा आपल्या बँक इथून नारायणगाववरून आपले माल स्टेशनला पास होत नाही म्हणून इथली लोक कॅरेट भरून बँगलोरला चालेत माल भरायला, अशी परिस्थिती. आता मला एक सांगा, अनेक वेळेस शेतकरी सांगतो आम्ही माल तोडतो, वाहतूक करतो, इथे आणतो, तोडणीचा खर्च, वाहतुकीचा खर्च, पुन्हा खता औषधांचा खर्च, म्हणजे शेतकरी बेजार होतो. इथे मात्र आल्यावर व्यापाऱ्यांकडनं अप्रत्यक्षपणे लुटमार होते किंवा आमच्या टोमॅटोला बाजारभाव पाडला जातो, कमी केला जातो. हे शेतकरी त्यांची व्यथा सांगतात. व्यापाऱ्यांची दुसरी बाजू काय, आणि व्यापाऱ्यांना सुद्धा असा पुढे असा काय अनुभव येतो का, किंवा काय नेमकं खरं काय? शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की ज्यावेळेस 100 रुपये बाजार असतात त्यावेळेस सुद्धा हेच व्यापारी घेणार आहेत. 2023ला जवळजवळ 3,500 ते 4,000 रुपये बाजार झाली, त्यावेळी सुद्धा आम्हीच होतो व्यापारी सर्वजण घेणारे. जसं समोर विकतं तसं इथं खरेदी केली जाते. तेव्हा इथं काय 100% स्पर्धा आहे. स्पर्धेच्या युगात आहे. इथं ओपन निलावे, समोर फेस टू फेस बाजार आहे. इथं ज्याचं सेशन बोलतो तो जास्त भावात बाजार घेतो. इथं कुठल्याही प्रकारची लूटमार होत नाही. बाजार समितीने ह्या ठिकाणी एवढं कौतुक करावं लागेल. अख्ख्या जुन्नर तालुक्यात नाही तर पुण्यामध्ये सुद्धा असं ओपन मार्केट नाही की डायरेक्ट शेतकरी तू ग्राहक डायरेक्ट समोर बाजार करूया. आणि कंटी होण्याचं 100% इथं कोण कोणाला कमी भावात माल घेऊन देत नाही.
ही 200 वर तुझं पाठीमागचं लगेच कोण होतं त्याला इथं 250 रुपये कमी भावात माल जात नाही. नाही, माझा प्रश्न असा वेगळा होता की शेतकरी बाजारभाव पडल्यावर आर्थिक नुकसान झालं असं सांगतात. तर शेतकऱ्यांची व्यथा लोकांपर्यंत जाते. व्यापाऱ्यांना असा काय अनुभव येतो का की माल पुढे पाठवला, खराब झाला, गाडी पलटी झाली किंवा व्यापाऱ्यांनी पैसेच दिले नाहीत, असं काही दुःख किंवा अशा काही वेदना? व्यापाऱ्याच्या 100% नाण्याची पहिली बाजू शेतकरी, दुसरी बाजू व्यापारी नाण्याची. जसे त्यांना त्रास आहे मंदी झाली तर तसा व्यापाऱ्यांना पण त्रास आहे. व्यापारी कमी व्हावा ज्यावेळेस कुठल्या वेळेस मागतो. आता मी स्वतः दिल्लीला गाडी भरली होती, किंवा पट्टी सुद्धा दाखवतो. 800 रुपये माल घुम पडला होता इथं, पण पावसाने डॅमेज झाला. व्हिडिओ पण आहे. तिथे गेलो होतो 270 रुपये भाव विकता, 200 रुपये पाठवायला खर्च. त्या एका गाडीमध्ये जर माझे स्वतःची, बाकीच्याच नाही, माझे स्वतःचे 3 लाख रुपये मला पट्टी सुद्धा मिळाली. नुकसान झालं. नुकसान असं. आता काल परवा दिवशी जयपूरला गाडी भरली, जयपूरला. आज ती गाडी पोचली. आता ड्रायव्हरनी कारण काय सांगावं, लेट पोचलं तर त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला. मध्ये ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे लेट पोचलं. त्याला मार्केट आता ती थांबवली गाडी, ती आता दुपारच्या मार्केटला येते. म्हणजे असे त्यांना जेवढ्या अडचणी आहेत ना त्याच्या डबल अडचणी व्यापाऱ्याला आहे. व्यापाऱ्याला माल घेण्यापासून माल पहिले सौदे होणे महत्त्वाचे. सौदे झाल्यावर पलटी मारायचं, पुन्हा त्याची पेमेंट, लेबर, पॅकिंग, पुन्हा ट्रान्सपोर्ट, पुन्हा पुढं काय विकतं हे ते जेवढ्या कष्टातून जातात त्याच्यापेक्षा त्यांच्याबरोबर व्यापारी पण जातात. व्यापारी सारखा सिलेक्ट घेत नाही असं. आता कधी कधी माल जास्त नाही घेतला, तो कमीने विकला, खराब झाला, नुकसान झालं. पण कधी कधी माल कमीने घेतला आणि जास्त पैसे झाले, असा एखादा अनुभव? असं होतच ना. आता सांगतो गेल्या वर्षाचा अनुभव. बाजारात माल घेतला 400-450 रुपये, पण बाहेर जे मोठे मार्केट ना त्यांना 100% बाजार. आपल्याला 2 दिवस त्यांना परवा दिवशी काय ते अगोदरच माहिती झाली बाजार काय. आता कालच आमच्या ते दिल्लीवाल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं का पाठीमागे तेजी झाली, आता इकडे पण तेजी होईल, नाही तुम्ही माल भरा. पण आता या आपल्या सोशल मीडियामुळे काय झालं, स्थानिक मार्केटला सर्वांपेक्षा जास्त बाजार भेटतो. तुम्ही म्हणता असं कसं 20 रुपयावाला माल तरी 40 विकलाय का, त्या येतातच. म्हणून तर जे स्पर्धा आहे काय म्हणतो जुगार, शेतकरी जसा जुगार करतो म्हणजे लॉटरी. शेतकरी कुठले म्हणजे अगदी कुठल्याही प्रकारचा भरोसा नसताना सुद्धा तो शेतामध्ये लाख रुपये घालतो. त्याच पद्धतीने व्यापारी थोडा 25% अंदाजावर लाख रुपयाचा माल घेऊन पुढच्या स्वाधीन विकायला पाठवतो. हा व्यवसाय तसा रिस्की पण आहे. आता अनेक वेळेला तुम्ही माल बाहेर पाठवता, मग व्यापाऱ्यांकडनं पैसेच मिळाले नाही, त्याला काही अडचण आली, असे काही प्रसंग, आणि असा जर काही प्रसंग ओढवला तर सामोरे कसे जाता आणि मग शेतकऱ्यांचे पैसे लेट द्यायला असं काही कधी घडतं का? नाही आहे. आता बघा ईद आहे, प्रत्येक उधारीशिवाय धंदा नाही. आता प्रत्येक व्यापाऱ्याचं इतकी बाकी आहे का बाजारात का जर ती काढली ना त्यांनी लाईफ टाईम काम नाही केलं तरी होईल. असं म्हणजे 1 कोटीच्या आतमध्ये असं आउटस्टँडिंग खूप आहे. खूप आहे. आणि जर आउटस्टँडिंग नाही तर व्यापारी पण नाही. इथं जर आला नारंगावची खासियत म्हणजे 4-10 वर्षापूर्वी सांगितलं, फक्त चांगली कपडे घालून आला ना त्याला राहण्याच्या सोयीपासून कॅरेट माल सर्व भेटला जातो. त्याचे पैसे झाले तर येतात असले. म्हणजे इथं काय झाले, लोक रिस्क घेणारी शेतकऱ्याच्या कामाचे पैसे होण्यासाठी स्वतः जास्त रिस्क घेतो व्यापारी. आता समोरच्याचं आधार कार्ड नसताना सुद्धा त्यांना माल देणारी माणसं तिथे. त्या दिवशी आपलं हे झालं ना ते आपण ज्यावेळेस व्यापाऱ्यांचं हे घेतो, तुला लेबरचं आधार कार्ड मागितलं, पण तुम्ही आता माझ्या संग बोलताय, कुठल्या पण व्यापाऱ्याला विचारा का तुमच्याकडे व्यापारी त्याचा आधार कार्ड आहे का तुमच्याकडे. विश्वासावर माल पाठवतो. इतका मोठा विश्वास, बैलाच्या शिंगाला सोनं बांधलं, मिळालं तर नाही तर गेलं. पण ते तसं व्यापारी ते रक्त लागलेले रिक्स, जेवढी रिक्स तेवढा व्यापार जास्त. आणि पैसे गेल्याने पहिले पूर्वीची म्हणे दिल्याने पहिले द्यायला शिका नंतर भेटते. आता मला सांगा, तुम्ही एक मराठा आहे, मराठा शेतकरी किंवा व्यापारी व्यवसायामध्ये उतरतो, लोकांना अभिमान असतो. तर तुमच्या मंडळींकडे जे लोक लेबर आहेत ते UP, बिहार, हरियाणा या भागातले आहेत. मराठी युवकांना संधी का देत नाही की मराठी युवक कामाला येत नाही? आता याचं एकदम कारण म्हणजे कोरोना होता. कोरोनामध्ये 100% बाहेरचे लेबर नव्हते. आपल्या इथल्या सर्व लोकांना, आपल्या इथं सुद्धा लोकांना कामं नव्हती, पण आपल्या मराठी युवकांना त्यावेळेस आम्ही जवळून अनुभवले. ते आले घड्याळ्याच्या काठीवर सकाळी, समजा कोरोनामध्ये मार्केट थोडा तास, त्यावेळेस आले, काम केले. त्यांना बाकीचं काही नाही. आता ही गाडी घेतली, एवढा माल, हा माल पॅकिंग करून गाडीत गेल्याशिवाय त्यांनी घरी नाही जायला पाहिजे. पण त्यांचा टायमिंग संपला का बुवा हे हाई आरती गाडी सोडून जात होती.
अर्धी घाल. मग त्यावेळेस काय करतो आम्ही नाही विश्वास ठेवू शकत नाही. जर एवढा माल घेतला तर तुम्ही अर्ध सोडून जाताय, पेमेंटचं 100% काय नाही, पण हिशोब. आणि ही मंडळी खाण्यापासून इथं आमच्याकडे असतात, 24 तास सेवा देतात, म्हणून त्यांना पसंती आहे. आपली लोक थोडीशी कामाला पण लागतात, थोडंसं शिकलेला वर्ग असल्यामुळे थोडासा कष्टाचं काम नको आहे म्हणतात. पण ही लोक इंजिनियरला सुद्धा भारी आहेत पगाराच्या बाबतीत. ज्यांनी 25 वर्ष शिक्षण घेऊन इंजिनियरचं, पण एक 15 वर्षाचं ते 20 वर्षाचा मुलगा इथं 40 ते 50 हजार रुपये पगार पाडतो. तर हे जे लोक आहेत इथे कामाला, यांना जो पगार नेमका किती असतो, पर क्रेट भाडं असतं की काय महिन्यावर असतं? ह्या मुलांचं अशी सिस्टीम आहे. आता मी माझ्याकडे 3 गाड्या दिलो, मी काय करतो, एक ठेकेदार असतो त्याला म्हणतो तू आपल्याला 15 मुलं दे. आता ठेकेदार काही पगारावर आणतो. आता आपल्याकडे जी मुले आहेत, जे काम होईल कॅरेट त्यांचा हिशोब असतो. एक कॅरेट बनवलं तर त्यांना 10 रुपये असते. ते कधी फार म्हणजे माल गाडीतून घ्यायचा, क्रेट मध्ये भरायचा, कागद लावायचा. 23 किलो का 25 किलो पॅकिंग? 25 किलो पॅकिंग. अच्छा. तिथपर्यंत त्यांना 10 रुपये. 10 रुपये. एक लेबर दिवसभरात असे किती क्रेट तयार करतो? आता ज्याच्याकडे जास्त काम त्याच्याकडे सरासरी. आपल्याकडे काय होतं, आता आमच्या लेबरला 10 दिवसाचा पगार आम्ही त्यांना देतो एकदम. अच्छा. 10 दिवसामध्ये ते काय करतात, कमीत कमी 1000 ते 1500 कॅरेट पर डे होतं त्यांचं. हो, एवढं होतं. खूप चांगलं आहे. भरपूर कष्टाचं काम आहे, पण पैसे मिळतात. अति मेहनतीशिवाय अति उत्तम. आणि एखाद्या इंजिनियर पेक्षा जास्त पगार कमवतात. आपल्या मराठी युवकांनी यांचा जरा आदर्श घ्यावा किंवा असं करायला पाहिजे. आता दुसरा एक मुद्दा असा की इथे बाजूला कधी काही टपऱ्या आहेत, म्हणजे शेडनेट लावलेल्या, तिथं दारू विकली जाते अशी चर्चा होते. तुमची लोक तिथं दारू प्यायला जातात, मग इथं वाद होतो, मोबाईल चोरीला जातात. कशा प्रकारे तुम्ही काळजी घेता? आता काय झालं, आपल्या लोकांचं काय नाही, हे बाहेरचे लेबर असतात ना, त्याच्यामधले 20% लेबर थोडेसे व्यसनाधीन झालेले असतात. आणि तेच त्यांनाच ह्या गोष्टी लवकर माहीत होतात पुढं काय असते ते. आणि तेच समजा इथं काय होतं, 100% टोमॅटो मार्केट हे कॅश अँड कॅरी. त्यांनी माल खाली केला तरी त्यांना लगेच पेमेंट भेटतो. पेमेंट भेटले का ते थोडंसं म्हणजे त्या हिशोबाने साहजिक आहे. आणि नारायणगावमधले इथले असे 5-25 जण आहेत, ते फक्त लक्ष ठेवून असतात. नाही, ते फक्त आपल्याला दारू पिण्यासाठीच पैसे कमवायचे ह्याच उद्देशाने मार्केटमध्ये येतात. अच्छा. समजा सकाळी 7 वाजता मार्केट चाललं, 2 तासामध्ये 4 गाड्या खाली गेल्या, 400 गाड्या, 800 रुपये भेटले. दोघांमध्ये 400 चाला दिवस त्यांचा मोकळा. 100 दिवसातून 3 वेळा त्यांचं काम झालं. असं मानसिकता झाली. तुम्ही या मार्केटमध्ये किती वर्ष व्यवसाय करता? पहिलं संजयराव साहेबांचं पहिलं कौतुक करावं लागेल का त्यांनी 2006 आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला लायसन दिलं. आणि त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला म्हणजे आम्ही सर्वच 100% पात्र. तुमच्याकडून कधी तडा गेला नाही ना? अजिबात नाही, एकदम नाही. अहो, त्यांनी हा विश्वास टाकून वेळोवेळी मार्गदर्शन करून, वेळोवेळी सहकार्य सर्वात महत्त्वाचं जास्त करून, कुठं चुकतंय अगदी वडिलांसारखं सांगून आम्हाला बाजारात उभं करण्याचं काम केलं. आणि शेतकरी सुखी तर जग सुखी, शेतकरी केंद्रबिंदू मानून बाजार समिती चालवलेली याचा आम्हाला अनुभव. 100% शेतकऱ्याचा चुकीचा असेल तरी पण त्याला गोड बोलून समजून शेतकऱ्याचीच बाजू इथं चांगली समजली. आणि 100% आम्ही पण त्यांचाच आदर्श घेतला का आपण ज्यावेळेस म्हणजे व्यापार करतो तो ते कष्टाने येतो. तुम्ही मागाशी सांगितलं ते कष्टाने येतं, लावण्यापासून याच्यापर्यंत मॅन पॉवर शिवाय काही होत नाही. शेतकरी तळ हाताच्या फोडाप्रमाणे पिकाला जपतो. आता एक जण मागाशी शेतकरी म्हटला 750 रुपये किलोचं आम्ही खात नाही, त्याला घातले कोणतं टोमॅटो पिकाला घातले म्हटलं. जे मुरादी म्हणून कोणतरी होतं मागाशी, त्यांनी सांगितलं. इतकं ते जर काळजी घेतात तर आपल्याला त्याचा माल त्यांनी पिकून त्याला चांगला भाव देण्याचा प्रयत्न केल्याने काही कमी पडत नाही. आता टोमॅटो व्यापारी तुम्ही इथं अनेक वर्ष आहात, सुरुवातीचं टोमॅटो मार्केट आणि आताचं टोमॅटो मार्केट काय बदल जाणवतो, स्थित्यंतर कसं आहे? आता त्यावेळेस म्हणजे आम्ही लाकडी पेट्या ठोकण्यापासून म्हणजे सुरुवातीला लाकडी बॉक्स पाठबळ असल्यामुळेच आम्ही मार्केटला आलो. आम्ही लाकडी पेट्या ठोकल्यापासून आम्ही होतो बा या टोमॅटोच्या सेलिंगमध्ये, तेव्हापासून होतो. तर तेव्हा ते काय व्हायचं, मीडिया नव्हती, याला काय आपलं टोमॅटोला खर्च कमी होते, उत्पादन खर्च कमी होता. आणि उत्पादन कमी खर्च असल्यामुळे कमी भावात माल भेटत होता आणि पैसे 4 पट व्हायचे पुढे. ते याच्यानुसार माहीत नव्हतं, फोन नव्हती, कॉइन बॉक्स करून फोन करायचा किंवा टपाल
त्यानुसार काय विकलं आम्हाला पण 8-8 दिवसांनी समजायचं का काय विकले काय नाही, तर अंदाजावर खरेदी केली जायची. पण त्यावेळी शेतकऱ्याला परवडत होतं आणि समोरच्याला परवडत होतं, सिस्टीम होती. आणि त्यावेळेस म्हणजे आपल्या तालुक्यातला माल कमीत कमी म्हणजे एक किरू शेटविटीकर झाले, दत्तू शेटकर झाले, नंतर आपले पारगावचे 2-3 व्यापारी होते ते बाहेर माल पाठवायचे आणि त्यांच्यामुळं लोकांना बाहेरची मार्केट माहीत झाली. नंतर पारगावल्या हुंडेकरीने काय केलं, शेतकऱ्याला पट्टीवर माल टाकायला लागले. तुमची पट्टी तुम्ही आपल्या पैसे म्हणजे काहीतरी मनातून चांगले भावना. आणि ज्यावेळेस माल आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जातो त्याचं 100% व्हॅल्युएशन चांगलं होतं, पैसे भेटतात. आणि त्याच्यानंतर ते झालं. तसं पुढं मीडिया वाढली, शेतकऱ्यांना खर्च वाढले, पुन्हा व्यापाऱ्यांना माहिती झालं. मग ज्या स्टेशनला जास्त बाजार आहे त्या स्टेशनला मालाची आवक व्हायला लागली. आता त्यावेळेस व्यापार 100% चांगला होता, शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगला होता आणि आमच्या दृष्टीने. आता शेतकऱ्याच्या दृष्टीनं कारण उत्पादन खर्च वाढला. आम्हाला पण ज्या ठिकाणी मी गाडी पाठवतो माझ्या शेजाराला तिथे पाठवतो तिथे पण आहे असे प्रॉब्लेम व्हायला लागले. स्पर्धा वाढली, शेतकऱ्यांसाठी रोगराई वाढली, व्हायरस वाढला आणि इकडे आम्हाला स्पर्धा वाढली. असं झालं. पूर्ण पण MP मधून माल जायला लागली, नागपूरवरून जायला लागली, नाशिकवरून जायला लागली, बेंगलोरून जायला लागली, असं झालं. आता टोमॅटो मार्केटला मी काही मार्केटला भेटी दिल्या, इकडची परिस्थिती इथली परिस्थिती मला थोडीशी वेगळी जाणवली. इथे व्यापारी चांगले, शेतकरी चांगले, मार्केट कमिटीचं मॅनेजमेंट चांगलं. एक व्यापारी म्हणून तुमचा काय अनुभव इथला? आता नारायणगाव झालं का आम्ही आपलं हिवरगाव नंतर पांडुरंग जातो. पण तिथल्या मार्केटपेक्षा तिथली आता याच्यापेक्षा आपल्या मार्केटची कमीत कमी 50% आपण प्रोग्रेस आहोत. मार्केट एवढी स्वच्छता, एवढं सर्वांना सुविधा, पाऊस आला तरी सर्वांना शौचालयाची सोय, पाण्याची सोय बाहेरच्या मार्केटला 100% नाही. व्यापारी इथं आल्यावर नाव काढतो का बाजाराचं काही असू दे, पण नारायणगाव मार्केटला इतकी चांगली सुविधा आहे की बार त्यांच्या चपल्याला गाळ नाही लागत साहेब. इथे काय गाळ सुद्धा लागत नाही. पाऊस आला तर संपूर्ण शेड आहे, मालाला भिजला जात नाही. इतकं साहेबांनी चांगलं काम केलं का 100% आम्ही तर करतोच, पण बाहेरच्या मार्केटवाले सुद्धा कौतुक करतात. बाजूला पोलीस स्टेशन आहे, कधी कधी लोकांचे पैसे चोरीला जाऊ शकतात, एखादी वस्तू चोरीला जाऊ शकते. काय पोलिसांचं सहकार्य मिळतं का आणि असा एखादा काही अनुभव आहे का? म्हणजे या बाबतीत नारायणगाव टोमॅटो व्यापाऱ्यांना नशीब म्हणावं लागेल. तुम्ही म्हणतात तशा प्रकारची अजून एकही घटना झालेली नाही. फक्त तो धाक का रस्त्याच्या पाड्यात पोलीस स्टेशन आहे म्हणजे मार्केटच्या दृष्टीने शेजारी पोलीस स्टेशन फायद्याचं आहे. एकदम इतकं लकी का पार बासरे बास. चोराला पण भीती वाटेल, चोराला पण भीती वाटेल. आणि असा कुठल्याही प्रकारचं चुकीचं हे झालेलं नाही. कुणाचे पैसे बघ, कोणाचं काउंटर तोडले, कुणाला म्हणजे अंडर प्रेशराईज करून त्याच्याकडून पैसे घेतले, अजिबात. दररोजची ऑर एवढी मोठाली होत असतात, पण तरी पण गेल्या म्हणजे मार्केट चालू झाल्यापासून कुठल्याही प्रकारची लूटमार इथे झालेली नाही. ते आय एम प्राऊड ऑफ. म्हणजे पोलिसांचं पण सॅल्यूट फार एकदम. म्हणजे आणि त्यांनी काय प्रॉब्लेम 1 मिनिटात सर म्हणजे साहेब भोंगडे साहेबांचं सुद्धा कौतुक करावं लागतं. काय प्रॉब्लेम झाला का पहिले ते त्यांचे चेंज जर आवरलं नाही तर ते लगेच 2 मिनिटात सर्व्हिस देणारी माणसं जागी देऊ. तो एक आणि तो मेसेज इतका छान गेलाय ना, 100% समोरचा 10 विचार करतो की मी काही चुकीचं करू शकणार नाही. सोशल मीडियाचा जमाना आहे. टोमॅटोला बाजारभाव काय चालू आहेत अगदी दूरवरेपर्यंत किंवा अगदी पार साता समुद्रापलीकडं काही मिनिटामध्ये कळतं. आता विघ्नर टाइम्स गेले वर्षभर शेतकरी व्यापाऱ्याचं काय म्हणणं, शेतकऱ्यांचं काय म्हणणं लोकांपर्यंत मांडत असतो. कधी कधी व्यापाऱ्यांना पण वाटतं की ही बातमी होऊ नये, इथला बाजारभाव बाहेर कळला तर आपल्याला मार्जिन राहणार नाही. शेतकऱ्यांना पण कधी कधी वाटतं की ही बातमी जर बाहेरून गेली तर बाहेरच्या जिल्ह्यामधून इकडे टोमॅटोची आवक वाढेल. विघ्नर टाइम्स ज्या बातम्या करतात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, फायदा की तोटा? नाही, 100% तुम्ही जे काम करताय ते शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं व्यापाऱ्यांच्या पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने 100% चांगले. समजा नारायणगावचा शेतकरी त्याला इथला बाजार माहिती, पण तुमच्या माध्यमातून जर तुम्हाला नगरवाल्या शेतकऱ्याला बाजारभाव माहिती पडतो तर नगरला जर मार्केट 20 रुपये चाललं, इथं किती
इथं 40 रुपये झालं, तो शेतकरी इथं येतो, त्याचा फायदा होतो तिथं. स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं का हे बाहेर काढल्यावर जुन्नरच्या मालावर बाजारभावावर परिणाम होतो, तोटा होतो. नाही, स्थानिक शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, जर साहेबांनी का तुमच्यासाठीच बाजारभाव ते सांगत असं नाही, ते बाजारभाव व्यापारी पण बघतात. व्यापारी पण खुली मार्केट हा, खुली व्यापारी पण बघतात, नारंगावला अशी बाजार झाली नाही, आपण तिथे भरायला लागली. ज्या पद्धतीने शेतकऱ्याचा माल इथे येतो त्या पद्धतीने आवक व्यापाऱ्यांची पण खरेदी करायला होती इथं. तेव्हा हे 100% तुम्ही जे करताय ते चांगलंच आहे, कारण मेसेज दोन्ही पण जायला पाहिजे. म्हणजे भावाचं पण जायला पाहिजे, तो शेतकऱ्याला पण जातो आणि व्यापाऱ्यांना पण जातो, त्याच्यामुळे दोघे पण आवक होती. आता शेतकरी कसं त्यांना वाटतं का असं, पण तो 100% त्यांचा गैरसमज. शेतकऱ्यांच्या मनातले दोन प्रश्न, म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. व्यापारी ग्रुपिंग करून बाजारभाव पाडतात का, ठरवतात का? आणि दुसरा प्रश्न, माल खरेदी करतो आपण एका दराने आणि खाली करायला आल्यावर मात्र शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये तू मी होते. त्याचं काय खरं वास्तव काय? पहिला तुम्ही प्रश्न विचारला म्हणजे व्यापाऱ्यांची साखळी होते, लिंकिंग होतं का? लिंकिंग 100% होत नाही. आता हे नारंगाव मार्केटमध्ये म्हणजे आपलं गुजरात, MP, राजस्थान, दिल्ली 4 स्टेशनची खरेदीदार असतात. प्रत्येक स्टेशनला बाजारभाव वेगळा असतो. त्याच्यामध्ये समजा ज्याचा जास्त बाजारभाव समजा तो पहिला खरेदी करतो. इथं काही 100% लिंकिंग होत नाही. ज्यावेळेस बाजार कमी होतात त्यावेळेस थोडंसं जाम्बिंग होतं. सकाळी बाजारभाव समजा 500 रुपये आणि 10:30 वाजता 300 रुपयावर येतो, मग शेतकऱ्यांची कुजबूज चालू होते की बाबा हे काय नेमकं. अजूनपर्यंत असं नाही झालं, म्हणजे आता ह्या वर्षात नाही झालं, कारण माल सर्वांनाच माल कधी पण आला, चांगल्या मालाचे पैसे होतात. दुसरा प्रश्न जो होता की बाबा माल खरेदी करताना एक बाजारभाव आणि ज्यावेळेस तुमच्या गाड्यावर माल खाली करायला येत आहेत, मग तुम्ही असं कारण सांगता की वरचा थर वेगळा आणि खालचा थर वेगळा, मग त्याला स्पार्किंग होतं शेतकरी आणि व्यापाऱ्यात. आता म्हणजे कसं, शेतकरी टोमॅटो लावतात, टोमॅटो लावली म्हणजे काय त्यांना सर्व एक साईज येत नाही, त्याच्यात 3 व्हरायटी, मीडियम, गुलटी आणि 1 नंबर असं. पण वेळेस बाजारात एक मोठा दाखवला जातो. मी आता तो हा प्रॉब्लेम म्हणजे सांगतो नंतर, एक लोकल दाखवतात, त्या काही लोक ठरवून करतात. एका कॅरेटवरती आम्ही 200 कॅरेटचा भाव करतो. कुठल्या सॅम्पलिंग कॅरेट त्याच्यावरती 200 कॅरेट, आणि ते 200 कॅरेट आम्ही दुकानावर आल्यावर बघतो पलटी करताना. त्याच्यात थोडंसं काही वर्षाचा 19-20 झालं तर समजून घेऊ, पण थोडा अजून जास्तच परिणाम असेल तर थोडं 10-20 रुपये कमी होतात. पण आता शेतकरी इतके हुशार झालेत का बा गॅरंटी देतात, विश्वास. ते म्हणजे काही निघून शेवटपर्यंत चांगले, आम्ही पण एखादा नासका कांदा असू शकतो. आता ते मालामध्ये 100% बदली करू शकत नाही. जो माल आणतोय तोच आणणार. कधी कधी काही वाहन चालक तिकडनं माल खरेदी करतात, ते सॉर्टिंग करतात, आणि मग असा कधी प्रसंगाला सामोरं पण जावं लागतं. हा बरोबर आहे. वाहन चालक आता ते खरेदी करायचं, आता काय झालं ते थांबलेली आहे गोष्ट. म्हणजे शेतकरी तुमच्या माध्यमातून हुशार झाला. अच्छा, नाही, मी बाजारात माझं 200 नाही 50 गेलं तर मी तिथंच देईन. हा शेतकऱ्यांचा फायदा झाला. हा, मी इकडे जाणार. अजिबात शेतावरची सौरी 100% बंद झाली जातात. आणि आता तुम्ही म्हणता ना ते विधाले 10-20 रुपये कमी होतं, त्यास एखाद्याचा जुना माल झाला तर त्याला 50 कॅरेटमधून 2 कॅरेट 100% काढू शकतो. आणि त्याच्या डोक्यात असं का याच्यावर आपलं होणार नाही, बाजारातला हा सौदा हा कच्चा आहे, 100% नाही. ते खाली आल्यावर जी पावती बनती व पैसे भेटतात तो पक्का पावता. आणि शेतकरी तुमच्या माध्यमातून सुद्धा हुशार झालेत का बा नाही, आपण ग्रेडिंग करणं सर्वात गरजेचं आहे. आपल्याला पैसे टोमॅटो खाली झाल्यावरच भेटतात, त्याला माहीत झालं. आता तुम्ही ज्यूसला पण माल घेता, म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांमध्ये एक लोकप्रिय व्यापारी म्हणून तुम्ही आहात. तुमचा नंबर, तुमचं नाव शेतकऱ्यांसाठी सांगाल का? हो, सांगेल ना. तुम्ही काय प्रश्न विचारला? माझा प्रश्न असा आहे की तुम्ही व्यापाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहात, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर जाहीर कराल का? करू ना. म्हणजे कधी म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचं एवढं कौतुक करायचं, तुम्ही माल लहान मुलासारखा तयार केला असतो. एक कॅरेट, एक टोमॅटो सुद्धा शेतात टाकते नाही, ती सर्व घेऊन येतात. आणि आता ज्यावेळेस ज्यूस फॅक्टरी चालू असेल त्यावेळेस जर तुम्हाला 3 आणि 4 रुपये किलो तुम्ही माल देत आहे, पण त्यांचं 100% म्हणजे छातीवर दगड ठेवून ते देतात. मग त्यांचं आपण 100% कौतुक करतो, दिलं काय. आणि एवढ्या कष्टातून तयार करायचा म्हणजे ते आय एम प्राऊड ऑफ शेतकरी. म्हणजे काय एवढं सोपं नाही ना. तुमचं नाव आणि नंबर? नाव मी डांगे ट्रेनिंग कंपनी, नाव अशोक दगडू डांगर, मोबाईल नंबर 9860 97 1816. मोबाईल नंबर परत सांगा.
9860 971816. आता एक शेवटचा प्रश्न, टोमॅटो शेती करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढला आहे, तरुण वर्ग सुद्धा तर टोमॅटोकडे आकर्षित होतो, कारण पैसे पण होतात, कमी दिवसाचं पीक. ठीक आहे, आता ते टोमॅटोचे आजार वाढले, व्हायरस वाढले, परंतु आता टोमॅटोचे अभ्यासक म्हणून एक वारेमाप पीक वाढले, जसं म्हणजे काँग्रेस गाजरगाव होते ना, असं काही प्रमाणामध्ये होऊ लागलेले. जे टोमॅटो अभ्यासक चांगले असतील त्यांना धन्यवाद, परंतु मार्केटमध्ये असं खूप लोक आता टोमॅटो अभ्यासक म्हणून आहे आणि ते शेतकऱ्यांकडनं पैसे घेतात, अशी पण दबक्या आवाजाने चर्चा होते. तुम्ही शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल? इथून माग म्हणजे 10-15 वर्षापूर्वी म्हणजे आपण जी बाटली घेतो त्याच्यात कंटेन काय हे 100% शेतकऱ्याला माहीत नव्हतं. तिथं दुकानदार जायचं, दुकानदार सांगायचं औषध घ्या हे माल. पण आता काय झालं, आपण मग ते चक्र फिरते ना, आता खता औषध दुकानवाल्याला सेल करण्यासाठी शेतावर जावं लागतं आणि तो सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्या टोमॅटोच्या बागाचं पालकत्व स्वीकारतो. तेव्हा लागवडीपासून शेवटपर्यंत काय करायचं, आणि एक चांगली क्रांती आहे. पण शेतकऱ्याला विनंती आहे का बा ते सांगतात की बा असं असं आहे तसं आहे, त्यांचं सेल वाढण्यासाठी सुद्धा हे होऊ शकतं मार्केटिंग. पण आता काही शेतकऱ्यांचं काय म्हणे, गायडन्स ठेवल्यामुळे मी माझा माल चांगला पिकवला नाही. पण काही शेतकऱ्यांचं असं मत आहे की मार्केटमध्ये काही लोक फिरतात का ह्या महिन्यात लागवड करा, ही व्हरायटी लागवड करा, त्यातून एवढे पैसे होतील, आणि हे सांगण्याचे पैसे घेतात आणि त्याचं आउटपुट काही मिळत नाही, मग आमची फसवणूक होते. एक हा आपल्याकडे नाही, म्हणजे खालच्या पाट्यात जर एक जण काहीतरी सांगतो बा, व्हॉट्सअपचं शेड्यूल सांगतो, कोणतरी आहे म्हणजे मी पण ऐकून तेव्हा याची वेळेस तुम्ही लावा, तुमचे पैसे होतील, लोक 10,000 रुपये देतात त्यांना होते, तो बा शेड्यूल बघायचं पुढलं आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आपल्या इकडे नाही तसं. आता एक शेवटचा मुद्दा, सगळं आपण कन्क्लुजनला येऊ. शेतकरी बांधव माल इथं आणतात, पैसे वेळेवर तुम्ही त्यांना देता. एक आंतरराष्ट्रीय टोमॅटोची मार्केट होत चाललेली आहे, दिवसेंदिवस व्यवहारात पारदर्शकता आहे. लोक 20 किलोचं टोमॅटो आणतात, 22 किलोचं तुम्हाला माप देतात, म्हणजे 2 किलोचं क्रेट असतं. शेतकरी बांधवांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी आणि इथं माल कसा आणावा, आणि काय काय सुचवाल, काय आव्हान कराल? आता सर्वात महत्त्वाचं, जास्त करून तुम्ही माल चांगला पिकवा. 2 शेतकऱ्यांनी माल लावला, दोघांचा पण एकाचा माल चांगला आला नाही, एकाचा चांगला आला, जो चांगला माल येईल त्याचा 200 रुपयाचा फरक पडतो. जो चांगलं पिकवीत त्याला चांगला भाव पडतो. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, तुम्ही मार्केटला ज्यावेळेस माल आणता, ग्रेडिंग सर्वात जास्त महत्त्वाचं. ग्रेडिंग चांगला असेल, मी समजा एका शेतकऱ्याचा माल 1 नंबर मध्यम गोल्टा माल घेतला, तो माल माझ्या गायावर खाली गेला, 100% चांगला आहे ना. बाजारात लोकांनी 500 मागितले, मी 550 ला, मला माहिती आहे माल चांगला आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. या इथं शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या ठिकाणी विश्वास तयार केली. आम्ही सुद्धा शेतकऱ्यांना चांगला माल देऊन, चांगल्या मालाचे पैसे सुद्धा टायमात देऊन, एक बाजार समितीचं पुढं पण नाव खराब होणार नाही, शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, ह्या पद्धतीने काम करतोय. म्हणून हे मार्केट त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या कर्तृत्वाने, आमच्या कष्टाने, शेतकऱ्याच्या सहकार्याने, पाठिंब्याने चांगलं चालले आणि याच्या पुढे चांगले चालेल. आता एकदम काल एक शेतकरी म्हटला काय, जो माल पिकवतो, म्हणजे साहेब कोण आपले महाबरे साहेब म्हटले, लाखाचा पोशिंदा लाख गेले चालतील, तर पोशिंदा जायला नाही पाहिजे. त्यांचं असं म्हणणं होतं, व्यापाऱ्यांचं नाही, शेतकऱ्यांनी जर पिकवलं तर आपण. पण त्यांना पिकवण्यासाठी तसं एक वेळोवेळी टोमॅटो पीक संवर्धन किंवा हे ह्या गोष्टी करायला पाहिजे, त्यांना असे प्रोत्साहन द्यायला पाहिजे, करा हे करा. एकदा आपली घालता कार्यक्रम म्हणजे आहे. आणि बाजारभाव बघून 100% हा जुगार आहे ना, हा जुगार द्राक्षापेक्षा फास्ट आहे. 100% ज्यांनी पैसे कमवले ते करतातच. शेतकरी बांधवांनो, टोमॅटो हे नाशिवंत पीक आहे, नाशिवंत फळ आहे, बाजारभाव कमी जास्त होऊ शकतात. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये व्यापारी, शेतकरी आणि हे सगळंच चांगलं. एखादा कुचर असू शकतो, एखाद्या शेतकऱ्याकडनं टोमॅटो आणताना वरचा थर वेगळा, खालचा थर वेगळा, किंवा एखाद्या व्यापाऱ्याकडनं शेतकऱ्याचे पैसे देखील थकवले जाऊ शकतात. बाजूला मार्केट कमिटीचं कार्यालय आहे, असं काय घडलं तर तुम्ही तक्रार करू शकता. टोमॅटो सीझनमध्ये पैसे टोमॅटोचे अधिकचे होऊ शकतात. शेतकऱ्याचा माल खराब झाला किंवा बाजार पडले तर आपण व्यापाऱ्यांना दोष देतो, परंतु व्यापाऱ्यांची देखील दुसरी बाजू असते, कधी कधी त्यांचं देखील नुकसान होतं. कोरोनाच्या काळात या मंडळींनी खूप मेहनत घेतलेली असते, जीवावर सगळं स्वीकारून इथं व्यवसाय केलेला. आता यांच्याकडे जी लेबर लोक आहेत हे UP बिहारचे आहेत, त्याचं त्यांनी कारण सांगितलं. ही लोक खूप कष्टाळू आहेत,
एखाद्या इंजिनियरपेक्षा जास्त पगार ही पोरं घेतात. मराठी युवकांनो, याचा एक आदर्श घ्या. हे खुले मार्केट आहे, इथं कोणीही माल आणू शकतं. बाजूला पोलीस स्टेशन असल्यामुळं व्यापारी शेतकऱ्यांना एक चांगला आदरयुक्त दबदबा आहे. नारायणगावच्या या मार्केटचं संचालक मंडळ, व्यापारी, शेतकरी समन्वय चांगला असल्यामुळे नारायणगावची ही टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्र, भारत त्याच्या पलीकडं हे नाव होऊ लागलेलं आहे. अशोकराव दांगड साहेब, आपण विघ्नर टाईमशी मनमोकळे बोललात. आपल्याला मनापासून शुभेच्छा. शेतकरी बांधवांनो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. नमस्कार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.